तर बघा 130 पर्यंत तुम्ही सॉल्व करून टाकाल, सोपे सोपेच आहे. ठीक आहे, जसे झाले त्या प्रकारचेच होते. 131 मध्ये बघा काय म्हणत आहे, किसी जनपद की जनसंख्या कितनी है बोले, है ना. प्रथम वर्ष में 20% वृद्धि होती है तथा द्वितीय वर्ष में 25% की वृद्धि होती है, तो 2 वर्ष बाद इसकी जनसंख्या कितनी होंगी. तर बघा डायरेक्ट घ्यायच्या याला 8,500. पहिल्या वर्षी 20%ची वृद्धी झाली, 20%ची काय झाली म्हणजे 120% झाली असेल. आणि हे जे याच्या उत्तर येईल त्याच्या पुन्हा 25%ची वृद्धी झाली म्हणते. 25%ची वृद्धी झाली म्हणजे काय झाली असेल 100. बस याचा उत्तर काढला की तुम्हाला काय भेटून जाईल ॲन्सर. 0 0 0 0 कटला, हा 0 याच्याबरोबर कटला. त्यानंतर 5 न 5 दुने 10, 5 दुने 10 आणि 5 5 आणि हा तर काय राहिला 85 × 6 × 20. तर 6 पंचे आणि 8 सकम 48 51 गुणिला 25, 25 0 0, 25 1 25, हातचे आले 2, 25 5 125 आणि 2 127. तर या प्रकारे तुमचं उत्तर असेल बघा कुठेतरी आहे. आता सेम तसाच कमीवाला आहे, इथं होऊ शकते. इथं वृद्धी झाली तर आपण काय केला 100 मध्ये हे 20 प्लस केला. कमी झाली म्हणलं नसतं तर 100 मधून 20 काय केला असता मायनस. तर किसी संपत्ति का मूल्य प्रति वर्ष उसके प्रारंभिक वर्ष की तुलना में कितना परसेंट होता है, 10% कम हो जाता है. यदि संपत्ति का वर्तमान मूल्य कितना है 81,000 हो तो 2 वर्ष पहले, अभी देखो अपने को इधर की वैल्यू दी है, हे वाली वैल्यू आपल्याला दिलेली आहे. तर पहिलेच्या काढायच्या आहे बरोबर. तर पहिले मी काय पकडून टाकतो, सपोज x किंवा 100x पकडू शकता. काय म्हटलं मी, x किंवा 100x. ठीक आहे. तर काय झालं असतं पहिल्या वेळेस 10% कमी झाली म्हणते, हर वर्षी 10% कमी होते. तर हिच्या 90% झाली असेल व्हॅल्यू, 10% कमी बरोबर. पुन्हा जे व्हॅल्यू आली तिच्या पुन्हा किती पर्सेंट झाली, 10% कमी म्हणजे 90% झाली असेल. अरे झाली असेल 90% झाली याची पण. 1 0 1 0 1 0 एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. तर x = हा आपल्याला ओळखता आलं पाहिजे की हा आताचा दिलेला आहे की पहिलेच्या दिलेला. ठीक आहे, वर्तमान म्हटल्यानंतर आताचा, तर पहिलेच्या काळाचा आहे. अरे हे जे आताची व्हॅल्यू आली आहे ते पहिलेच्या कमी कमी होऊनच आलेली असेल. तर कमी कमी झाल्यावर एवढी व्हॅल्यू आहे. तर हे 10 आणि हे वाले 10 इकडे इंटूमध्ये जातील आणि खाली 9 गुणिला कटले. तर पहिले किती होती, 1 वर 1 2 3 4 5 एवढे 0. तर बघा असेल आहे. हां, त्यानंतर आता हे जे सारख्या टाईपचे आहे ते तसेच तुम्हाला करायचे आहेत. 133 सेम आहे बघा. 2003 में बच्चों की संख्या 2000 हो तो वर्ष 2006 में बच्चों की संख्या कितनी होंगी, 10% की वृद्धि होती है. 3 वेळा करायचा आहे. ठीक है. नेक्स्ट 34 किसी कस्बे की जनसंख्या पहले 5% की वृद्धि हुई तथा दूसरे वर्ष 5% की कमी हुई. तो एक वेळा 105 आणि एक वेळा 95. यदि दूसरे वर्ष के अंत में इसकी जनसंख्या, लास्ट वाला दिलेला आहे x पकडा लागेल सुरुवातीला. सेम सेम सेम. आता इकडे वेगवेगळा पर्सेंट दिलेला आहे तुम्हाला बघा. 3 वर्ष पूर्व एक कस्बे की जनसंख्या इतनी थी, यदि प्रति वर्ष 3%, 2.5%, 5% की दर से बड़ी हो तो इसकी वर्तमान जनसंख्या कितनी आहे काढू शकता. हे पहिलेची दिलेली आहे आपल्याला, दिलेली आहे. एक वेळा 103, एक वेळा 102.5 आणि एक वेळा 105. वाढवाल दिसते का रे तिथून, इकडं हो मधात सेंटरमध्ये. एक मकान का मूल्य, होमवर्क, नए स्कूटर का वैल्यू इतना है ना. प्रत्येक वर्ष के अंत में इसका वैल्यू
उसके वर्ष के आरंभ के मूल्य का 80% रह जाता है. 80% रहता है मतलब कम कितना होता है 20%. तर आपल्याला 80 सिंग मतलब आहे 20 सिंग. तर 80% राहते म्हणते. तर 3 वर्ष बाद कितना है इतना है अभी 3 वेळा 80 80. एक मशीन का मूल्य 10% दर से घटता है. 3 वर्ष पूर्व खरीदी की गई थी. इसका वर्तमान मूल्य अभी का दिया है इक्वल टूच्या समोरचा. तर ओरिजिनल किती पकडा लागल एक्स आणि 10% कमी होते तर 90 90 90 3 वेळा जमेल 142. एक व्यक्ति ने आता हा भी तसाच आहे. एक व्यक्ति ने 72,900 में एक भूखंड खरीदी कर उस पर 1,33,100 की लागत से मकान बनाया. ओके जमीन घेतलं एवढ्याला आणि मकान बांधवलं 13 लाख रुपये लागले. यदि भूखंड के मूल्य में 10% की वार्षिक दर से वृद्धि हो तथा बिल्डिंग की मूल्य में क्या हो बोलते कमी हो तो कितने समय बाद दोनों का मूल्य समान हो जाएगा. घराची किंमत कमी होते आणि बिल्डिंगची मूल्य काय होते घराची बिल्डिंगची मूल्य कमी होते जमिनीची मूल्य बरोबर आहे. तर काढू शकतो तुम्ही किती वर्षानंतर होईल म्हणते. तर 72,900 या बाजूला काय आहे जमीन आहे. लक्ष द्या आता किती होती 72,900. या बाजूला आपण काय करतो जमीन आणि या बाजूला काय आहे बिल्डिंग. हां तर हिची कितीनं कमी होत आहे 72,900 किती % कमी होता है. एक व्यक्ति भूखंड की दर और ये भूखंड 10% दर से बढ़ रहा है बरोबर म्हणजे 110 झाला असेल. आता हा 110 किती वेळा झाला 3 वेळा झाला असता तर स्क्वेअर क्यूब केलो असतो. 2 वेळा झाला असता तर मला माहीत आहे का काय पकडलो. आणि तेवढ्याच वर्षानंतर जमिनीच्या मूल्य याच्या एवढा येईल म्हणते. तर किती वर्ष म्हणते ना तर एकाच्या वाढत आहे एकाच्या तर त्याच्या बी काय पकडून टाकून आपण पॉवरमध्ये एक्स. पण त्याच्या काय होतं 10% मूल्य घटत आहे. घराचा मूल्य घटत आहे ना. हा 90/100 झाला असता आणि याच्या बिल्डिंगच्या किती आहे 1,33,100 बरोबर. अरे असा आहे की नाही दिसत आहे. आता काय कराल तर बघा पॉवरमध्ये आणून टाकू आपण. हा इकडे येईल हा इकडे जाईल किंवा हा इकडे येईल तो तिकडे जाईल. ओके तर काय झाला असता हा डिवाइडमध्ये आला असता तर 110 अपॉन इकडे डिवाइडमध्ये इंटूमध्ये आहे तर अरे इंटूच आहे तर डिवाइड होईल ना म्हणजे मायनस होईल. पॉवर सरळ सरळ मायनस होईल. तर डिवाइडमध्ये येईल ना इकडे तर डिवाइड पॉवर पण सेम नाही आहे. हां बरोबर आहे लक्ष द्या. तर इकडे 90/100 एक्स आणि इकडे काय झालं असता 133,100 आणि 729,0 असा आला असता. आता आपण एक प्रॉपर्टी शिकला काय शिकला की बा a⁴m असेल आणि b⁴b m असेल तर काय होते a × b च्या पॉवर बरोबर. देन a⁴m असेल डिवाइड b⁴ तर याला आपण डिवाइडमध्ये असं पण लिहत होतो. तर याला आपण कंबाईनमध्ये a/b च्या पॉवर लिहू शकतो की नाही. अरे लिहू शकतो की नाही. तर काय झालं असतं इथं 110 100 भागिला 90 च्या पॉवर म्हणू शकतो. आता हा इंटू होऊन जाईल 100 जाईल वर 90 येईल आणि 110 आणि हा च्या पॉवर अरे म्हणू शकतो 100 कटला तर 11/9 च्या
पॉवर एक्स. इथपर्यंत कळला. 0 0 0 0 कळले. हा काय लिहिलेला आहे? 11चा क्यूब लिहिलेला आहे. आणि हा काय लिहिलेला आहे? 9चा क्यूब लिहिलेला आहे. तर मी म्हणू शकतो इथं 11/9च्या. तर इथं पण म्हणू शकतो 11/9च्या. म्हणजे एक्सची किंमत किती आली? म्हणजे किती वर्षानंतर? एक्स वर्षानंतर होता ना. तर उत्तर काय निघाला? 3. कसा काढला समजला? काय केला समजला का? हा पॉवरमध्ये का बरं घेतला? कारण 3 वर्ष अगर वाढली असते तर 110 गुणिला 110 गुणिला 110 असाच घेतला असता की नाही आपण. आणि हा बी तसाच. तर 3 वेळा मल्टिप्लाय करण्यापेक्षा त्याच्या पॉवरमध्ये लिहिलो मी ना. अरे लिहू शकतो. वाढू समोर. अरे वाढू का? हा 142. प्रत्येक वर्षांत में, वर्ष के अंत में एक तालाब की मेंढकों की संख्या 10% की वृद्धि होती है. वर्ष प्रारंभ 2004 में तालाब में 2,14,000 मेंढक थे. वर्ष 2006 के अंत में, आता किती वर्ष झाले? 4च्या सुरुवातीला. तर 4 पूर्ण, 5 पूर्ण आणि 6 पूर्ण म्हणजे 3 वर्ष. 3 वर्ष अंत में कितनी संख्या होंगी? बढ़ जाती है म्हणते 110 गुणिला 110 गुणिला 110. किती वेळा काढू शकता? ओके. मग 72 बच्चे एक कक्षा में कतार में तथा स्तंभों में इस प्रकार खड़े हैं कि प्रत्येक कतार में बच्चों की संख्या प्रत्येक स्तंभ में बच्चों की संख्या से 12.5% अधिक है. प्रत्येक कतार में बच्चों की संख्या कितनी है? तर बघा टोटल बच्चे किती आहेत आपल्याजवळ? 72. आणि ते उभे कसे आहेत? आडव्या उभ्या लाईनमध्ये. म्हणजे प्रत्येक लाईनमध्ये काहीतरी असतील 4-4. तर इकडं किती लाईनी राहतील? 6 राहू शकतात, नाहीतर काय राहू शकतात? ते एकाले पकडा लागल कतार, ते एकाले पकडा लागल. हां, तर बघा लक्ष द्या. सपोज आपण काय पकडला? हे झाले आडवेवाले, काय झाले? कतार. आणि हे काय झाले? स्तंभ. तर याची संख्या पकडतो y आणि याची संख्या पकडतो x. किंवा कतार किती असतील? x आणि स्तंभ किती असतील? तर x गुणिला y. माझ्याजवळ किती आहे? 72 येणार आहे. एक्स मध्ये हे काय आहेत? नंबर ऑफ स्टुडंट. नंबर ऑफ कतारमध्ये किती आहेत आणि स्तंभामध्ये. तर आपल्याला त्याचा रेशो दिलेला आहे. बघा काय दिलेला आहे? इस प्रकार खड़े है कि कतार के बच्चों की संख्या म्हणजे एक्स, म्हणजे एक्स ही काय आहे म्हणते? स्तंभ में खड़े बच्चों की संख्या से 12.5% अधिक है. म्हणजे किती असेल? 112. म्हणजे हे असं एक्स वाय पकडून टाकू आपण. हिला पकडू आपण 100. तर हे किती झाली असती? 112 पॉईंट झाली असती. अरे झाली असती का? तर मग काटा, आता रेशो काढा. तर x/y किती आला असता? 112.5 भागीला 100. हा पॉईंट हटवला तर 112, 25 आणि इकडे काय झाला असता? झाला असता. हां, मग आता काटा कितीनं कटते? 25 चौ 25 चौ हा 0 बरोबर. 25 चौ 100. 12 राहिले. 25 पाचा मग 45/40. 5 8 5 9 किती आला? आणि 9 8 होऊन राहिलेला आहे. सपोज इथं नसता, इथं 72 नसता, इथं काहीतरी दुसरा असता,
तर माझ्या हिशेबानं 9 गुणिले 8 किती होत होता 72. तर 72ची व्हॅल्यू एवढी ठेवलो असतो. गोष्ट कळली का की नाही कळली? हा डायरेक्टच आला रेशो आपला. तेच संख्या तेच उत्तर. नाही समजला? अरे जर इथं 72 नसता दुसरं काहीतरी असता, 72च्या डबल 144 असता तर यांचा गुणाकार किती होत आहे? तर 72 इज इक्वल टू 140. तर 9 इज इक्वल टू किती? 72 1 72, 72 दुने तर 9 दुने म्हणजे एक्स, म्हणजे कतारमध्ये 18 राहिले असते तिकडं. समजला का? पण आता तसं नाही आहे आपल्याजवळ. आहे का? नाही आहे. चलो नेक्स्ट. यदि किसी वर्ग की भुजाओं में 10% की वृद्धि कर दी जाए तो इसके क्षेत्रफल में कितनी वृद्धि होगी? आता लक्ष द्या. वर्ग म्हणते स्क्वेअर 145, स्क्वेअर म्हणते स्क्वेअर. तर स्क्वेअरच्या एरियाचा फॉर्म्युला काय राहते? ए स्क्वेअर म्हणजे साईडचा. अरे बरोबर. तर पहिले सपोज हा किती होता? 100 होता. अरे होता ओरिजिनल. लक्ष द्या. एरिया पहिले ए गुणिला ए होता ना आपला. तर एची व्हॅल्यू आपण पकडून घेऊ. ओरिजिनल किती होता? तर 100 गुणिला 100 किती झाला असता? 1 2 3 4 झाला असता. आता काय झाली म्हणते? प्रत्येक भुजा में 10% की वृद्धि म्हणजे 110 गुणिले न्यू तर किती आला असता? तर काय दिसत आहे? हा कितीनं वाढलेला दिसत आहे? 2100 वाढलेला दिसत आहे. तर पर्सेंटेज 2100 वर आला असता, खाली काय आला असता आणि इंटू कटला किती पर्सेंटची वृद्धी दिसत आहे? ओके. तसाच बघा आता आयत लंबाई वेगळी रुंदाई तर काढू शकता. ओरिजिनल 100 करू शकता किंवा 200 काही फरक पडणार नाही. 100 बी केलं तरी काही फरक पडणार नाही. कळलं? तर इथं काय म्हणते? 10%ची कमी ने 10%ची वृद्धी म्हणजे 11 गुणिले 90 आला असता. 11 9 99 म्हणजे कितीनं कमी झाला? 100. तर 100 तर 1%ची काय होईल? कमी. 1%ची काय होईल? काढाल असा सेम जमेल का? बोलत जा इकडे. देन किसी वर्ग की प्रत्येक भुजा में 30% की वृद्धि करने पर वृद्धि कितनी होगी? 30% म्हणते. तर याच्यामध्येच 130 13चा स्क्वेअर किती झाला असता? 169 म्हणजे 6900ची जास्त वाढ झाली असती. 00 कटला म्हणजे 69% आहे का? नाही आहे. तर काय आला असता? ओके. देन 148 काय म्हणाले इथं? 147 काही प्रॉब्लेम? तसाच आहे वरच्यासारखा. हां 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 बस सेमच आहे. एक वर्ग की लंबाई चौड़ाई में क्रमश 40% तथा 30% वृद्धि करने पर प्राप्त आयत का क्षेत्रफल दिए गए क्षेत्रफल से कितना प्रतिशत अधिक होता? 4 तिक 12. अरे 4 तिक 12 म्हणजे 200 ने जास्त. अरे 200 ने जास्त तर 200 वर तर किती आला असा? 2% वगैरे काही असा नाही. अरे 140 ने 113 झाला 130 झाला असता रे. तर 14 गुणिले 13 करा. 14 गुणिले 13 हां 14 केला 14 अधिक 42 आचार्य 4 14 1 14 180. तर हा 82% करायला जवळजवळ जास्त राहील. आला येईल ना? तसाच आहे सेम.
अरे सेम तसाच सोडवायचा, जमल का? इथंच सोडवायचा आहे थोड्या वेळानंतर. मग 149 आयत की लंबाई 20% वृद्धी, चौड़ाई 20% कमी. सेम प्रश्न. चला समोर वाढा. हाँ 150 सेम तसा जाएगा. आयत की लंबाई 60% वृद्धि करने पर चौड़ाई कितनी % कम करनी होगी जिससे इसका क्षेत्रफल पूर्ववत रहे, म्हणजे जेवढाच्या तेवढा. तर मग बघा हा रेशोवाला आपण शिकला होता, क्रॉस होते तो वाला. अरे लंबाई बघा इथं एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू, आपल्याला एरिया जेवढाच्या तेवढाच ठेवायचा आहे. जशी किंमत खर्च आपला जेवढाच्या तेवढा ठेवत होता आपण, तर तो भी दोघांचा गुणाकार होता की नाही होता. तर लंबाईमध्ये काय झाला म्हणते, 100 होता पहिले तर 160 झाला. तर हा रेशो इकडे, हा रेशो. अरे खर्चवाला प्रॉब्लेम आठवते. तर इथं जसं 60%ची वृद्धी झाली तर इथं कितीची कमी झाली, 60ची कमी झाली. तर 60ची कमी झाली कितीवर, 160% कमी इंटू, तर 600 भागीला 16, 4 चौ 4 25, 4 25 100. त्यानंतर बेदुने बेत्रिक 6, 25 त्रिक 75, 75 भागीला 2 म्हणजे किती आला, 37.5%ची का करा लागल, कमी करा लागल. खर्चवाला आठवते, एक्सपेंडिचरवाला की नाही आठवत, आठवते सगळ्यांना. कितव्या नंबरचा आहे हा खर्चवाला प्रश्न, आठवते का. किंमत आणि खपत तसावालाच आहे सेम, दोघा जणांचा गुणाकार होता त्याच्यामध्ये पण. आणि खर्च जर सारखा ठेवायचा आहे तर मग रेशो चेंज करायचा, तसाच इथं पण. जमेल का की नाही जमेल. मूर्ख दिसते तुला इथे बा, चल अल उठ. हाँ आता बघा 151, किसी वृत्त की त्रिज्या में 50% वृद्धि होने पर इसके क्षेत्रफल में कितने प्रतिशत की क्या हो जाएंगी, वृद्धि हो जाएंगी. आता याच्या क्षेत्रफळचा फॉर्म्युला काय लक्ष द्या. एरिया इज इक्वल टू, वृत्त म्हणजे काय होतं बेटा, सर्कल. तर एरिया इज इक्वल टू पाय आरचा स्क्वेअर. आता हा पाय व्हॅल्यू तर कॉन्स्टंटच राहील, त्याची जेवढी आहे म्हणजे जो काही बी चेंज होणार आहे एरियामध्ये त्या रेडियसवरच चेंज होणार आहे. तर रेडियसमध्ये काय झाला 50%ची अरे वृद्धी. तर यामध्ये एरिया जो होता पहिल्या वेळेस आर गुणिला आर होता, हा पाय तर जेवढाच्या तेवढा कॉन्स्टंटच राहील, इथं पण राहील आपला. तर आर सपोज पहिले किती होता, 100 गुणिला 100 म्हणजे किती आला होता, जेवढा आला होता. आता याच्यामध्ये वृद्धी झाली म्हणते तर किती झाला, 50%ची वृद्धी म्हणजे 150 गुणिला, अरे 150 गुणिला 150, आरच चेंज होत आहे ना, हा तर कॅन्सलच होईल ना नंतर आपला. हा तर काय होईल 200 एवढा आला असता. तर कितीनं वृद्धी दिसत आहे, 2500 न प्लस दिसत आहे. तर 2500 वर, 2500 वर खाली इंटू 125 होता का हां 12,500 न. हो हो अरे इथं 2 आला ना, 225 आला ना, इथं 100 होता म्हणजे 10,000 होता, कळलं. तर किती पर्सेंटची वृद्धी झाली, 125%. का होईल त्याच्यामध्ये वाढ आहे का. हा बघा दिसला, कळला काय होता. तर अरे फॉर्म्युला रे एरियाचा हाच आहे का, आर इंटू आर. पाय तर व्हॅल्यू सेमच राहणार आहे, त्याच्यामध्ये काही चेंजेस झाला का, तर तिला कॅन्सलच करून टाकलो. ओरिजिनलमध्ये काय होता 100 आणि न्यूमध्ये काय होता 50% वाढला. अरे 50% वाढला. नेक्स्ट
कोणता होय आता झाला तर 151. किसी गोले की त्रिज्या में 50% की कमी होने पर इसके पृष्ठ के क्षेत्रफल में कितना प्रतिशत कमी होगी. गोला म्हणजे काय आहे आता स्पियर. गोला म्हणजे काय आहे तर स्पियरचा जो पृष्ठफळ राहते तो राहते आपला 4πr². अरे अर्ध स्पियर म्हणलं नसतं अर्ध गोला म्हणलं नसतं तर 3πr². शिकाल तुम्ही त्या मेन्सुरेशनवाल्या चॅप्टरमध्ये. ठीक आहे. तर सध्या लक्षात ठेवाल पृष्ठफळ म्हणजे सरफेस एरिया कोणत्या नंबरचा आहे 152. ठीक आहे. तर त्याचा फॉर्म्युला काय 4πr बरोबर. ही तर कॉन्स्टंटच आहे बिचारी हिच्याशी काही फरक पडणार. आणि 4 इथं पण आहे 4 म्हणजे जो भी फरक पडणार आहे पृष्ठफळचा तो फक्त कशामुळे पडणार आहे. तर ओरिजिनलमध्ये मी पकडलो की 100 गुणिला किती होते एवढा एरिया होता. मग काय ज्याला म्हणते गुणिला 4 जर केला तर कारण 4 मल्टिप्लायर नाही तेवढा काही फरक पडणार नाही सेमच आहे. आणि 50% कमी झाली म्हणते. अरे बरोबर. तर काय झालं असेल 50 गुणिले रेडियसमध्ये ना तर 50 50 25 5 5 25 हां किती पर्सेंटची कमी झाली एवढ्याची कमी झाली. तर पर्सेंटेज 75 वर खाली इंटू किती पर्सेंटची कमी झालेली दिसून राहिली जमेल 153 1 सेमी 2 सेमी 3 सेमी अर्धव्यास वाली 3 गोलाकार. अर्धव्यास दिलेली आहे म्हणजे काय दिलेली आहे रेडियस. व्यास पूर्ण राहते अर्धव्यास म्हणजे रेडियस वाली 3 गोलाकार ठोस गेंदों को पिघला कर एक बड़ी गोलाकार गेंद बनाई गई है. असे प्रश्न तुम्हाला मेन्सुरेशन चॅप्टरमध्ये पण येतील. ठीक आहे. यदि इस प्रक्रिया में 25% सामग्री नष्ट हुई तो नए गेंद का अर्धव्यास कितना होगा. तर काय सेम राहील यांच्या जसे 3 छोट्या छोट्या लोह्याच्या हे आहेत त्यांना पिघलवून एक मोठावाला बनवला तर काय सेम राहील याच्यामध्ये व्हॉल्यूम म्हणजे त्याच्यामध्ये जो मास होता त्याच्यामध्ये जो मटेरियल होता तो मटेरियलच सेम राहील. 3 गोल्याचा मटेरियल तेवढाच मटेरियल याच्या राहील म्हणजे जेवढा व्हॉल्यूम या तिघायचा होता तेवढा व्हॉल्यूम एकाचा बनल. मग गोलाचा व्हॉल्यूम काय असते व्हॉल्यूम ऑफ स्पियर काय असते 4/3πr³. 4/3πr³. लक्ष द्या. असे छोटे छोटे 3 गोले आहेत आणि यांच्या प्लस करून काय बनवलेला आहे एक मोठासा गोला बनवलेला आहे. ठीक आहे. तर तिघायचा सेपरेट व्हॉल्यूम मला काढा लागेल. अरे काढा लागेल तर इथं सगळ्यांच्या आता हा तर गोष्ट कॉमनच आहे तर 4/3 आणि पाय मी कॉमन काढलो तर इथं राहिला असता R1चा क्यूब प्लस R2चा प्लस R3चा R3 होय R3 होय हां इकडे 4/3 पाय आणि मोठा R म्हणते. अरे याची रेडियस मोठी R पकडतो. हां आता काय म्हणते आणि 25% सामग्री काय झाली म्हणते याची नष्ट झाली म्हणते. लक्ष द्या. म्हणजे हा जेवढा बी व्हॉल्यूम येईल त्याच्या 25% गेला म्हणजे किती 75%. अरे बरोबर 25% या सगळ्याच्या 25% काय झाला कमी झाला. अरे कमी झाला म्हणजे हा सगळा किती पर्सेंट असेल या सगळ्याच्या किती पर्सेंट असेल 75% वाचला असेल. या तिघांमध्ये जेवढा मटेरियल होता त्याच्या 25% मटेरियल नष्ट झाला तर 75% वाचला ना.
तर याच्या 75%, याच्या इंटू करावं लागेल. हा इक्वल राहील याच्या व्हॉल्यूम एवढा. गोष्ट समजली का? की या तिघांचा जेवढा इक्वल व्हॉल्यूम होता त्या टोटल व्हॉल्यूमच्या 75% व्हॉल्यूम एवढा राहील याच्या व्हॉल्यूम. मांडलो जसा म्हणलं तसा, जसा म्हणलं तसा मांडलो, बस हे कटतील. हां, मग पाय बी कटला, हां पाय बाय कटला सब. तर R1 किती होती आपल्याजवळ? 1. तर 1चा क्यूब, मग 2चा क्यूब, मग किती होती? R3 किती होती? R3 किती होती? 3. तर 3चा क्यूब. इकडे काय राहिला? मोठा आरचा क्यूब. तो माहीत आहे का आपल्याला? तो काढायचा आहे. आणि याचा किती? 75% म्हणजे 3/4. काटलो ना? 25 त्रिक 25. हां, 1चा क्यूब 1, 2चा क्यूब 8 आणि 3चा क्यूब 27. बरोबर? बेरीज करा. 28, 28 ना 8, 36. 36 गुणिला 3/4. 4 9, 9 त्रिक 27. आर क्यूबची व्हॅल्यू किती आली? आर क्यूबची व्हॅल्यू 27. तर आरची व्हॅल्यू क्यूब घ्या ना. हा कोणाचा क्यूब आहे? 3चा क्यूब आहे. आर इज इक्वल टू, बघा आहे का? समजलं? अरे समजलं कसं सोडवायचं होतं? प्रश्न वाचा एक वेळा नीट आणि पहा त्याच्याकडं जमला की नाही जमला. हे सोबतच लिहितेस काय? हो. खरंच सोडवतेस तू? मग आतापर्यंत कम नाही झाला होता तुया? हां, साईनी बनतेस? झालं का रे? समजला का काय केलं आहे? तर पाहून घ्या एक वेळा. मी लिहू नाही देणार आहो, लिहू देणार. तिथं बसून सोडवाल, नाही तर टेस्ट माराले, नाही तर घरून सोडवाले. म्हणून पाहून घ्या प्रत्येक प्रश्न कसा सोडवत आहो ते तुम्हाला सोडवायचं आहे. जमाल? व्हॉल्यूमचा फॉर्म्युला विसरला तर ते तिकडे आहेत तुमच्यासमोर, चार्ट चिपकवलेले आहेत. वाढू समोर? अरे वाढू का समोर? किती आहेत टोटल या चॅप्टरमध्ये प्रश्न? याला निपटून टाकतो आज मग. एक चुनाव में एक उम्मीदवार को 30% लेकर 16,000 मतों से हार गया तो कुल कितने मत पड़े? झाला होता का? उमेदवार वाले झाले होते का? चुनाव वाले झाले होते? चुनाव वाले झाले होते का प्रश्न? याला 30% मिळालं म्हणते, याला 30% भेटलं म्हणते बघा. 154. चुनाव झाला तर दोघं उमेदवार असतील, एक असेल ए एक असेल बी. याले 30% भेटले तर याले 70% भेटले असतील मतं. विनर कोण असेल? किती पर्सेंटनं जास्त आहे? हा त्याच्यापेक्षा 40%नं जास्त मतं आहेत. आणि 40%ची व्हॅल्यू तुम्हाला किती दिलेली आहे? 16,000 मतं. तर कुल म्हणजे 100% इज इक्वल टू किती? काढू शकता. देन एक चुनाव में 155. हाँ काढू शकता ना क्रॉस मल्टीप्लाई करो. हाँ जो है तो मला माहित. एक चुनाव में एक उम्मीदवार थे, इसमें कुल 7,500 मत पड़े. इन मतों का 20% मतों को अवैध घोषित कर दिया. म्हणजे 7,500 कुल मत थे, इसका 20%, इसका 75 दुने 150, 1,500 मतं का झाले? अवैध. तर राहिले किती भाऊ? 6,000. वैध वाले राहिले किती?
अरे बरोबर, वैध मत एवढेच राहिले की नहीं? हाँ, त्या वैध मताच्या यदि एक उम्मीदवार को वैध मतों का 55%, इसका 55% इसको मिला तो 45% किसको मिला होगा? इसको मिला होगा। अरे वो तो दूसरे उम्मीदवार को कितने वैध मत मिले? तर याच्या 45 बघा, एकाला एवढा भेटला म्हणते, हा आपल्याला सांगितलेला आहे. याला किती भेटला असेल म्हणते, म्हणजे याला याची व्हॅल्यू किती आपण असं मांडू शकतो. तर बघा, याच्या 45% काढून घ्या 6000च्या. आपल्याला मतं पर्सेंटमध्ये नाही विचारलेले आहेत ना, पर्सेंटमध्ये आहेत का? बघा, यदि एक उम्मीदवार को वैध मतों का 55 तो दूसरे को 45 मिला होगा. अरे मिला होगा, तो दूसरे उम्मीदवार को कितने मिले? तर याच मताचा 45% भेटला असेल तर काढून घ्या. 0 6 5 30 6 24 न 3 आहे 2700. अरे आहे का? आता त्या टाईपचे येतील तर होमवर्क राहते ना. हाँ, 156 एक चुनाव में 2 उम्मीदवार थे. इस चुनाव में 60 मत अवैध घोषित कर दिए. 68 पहले माइनस करून टाकून. जीतने वाले उम्मीदवार को 52% मत प्राप्त हुए तथा वो 98 मतों से जीता. तो कुल मत कितने? बघा, थोडंसं अलग आहे. आपल्याला कुल मत काढायचं आहे, लक्ष द्या. तर पहिले जे असतील त्याचे 68 मायनस केल्यावर जे वाचले त्या मताला आपण पकडला काय? 100%. तर याच्या 55% एकाला पकडला. हे वैधवाले होत ना, हे अवैधवाले होत. आणि हे काय होत? कुल. हे काय आहे? कुल. समजला का तुम्हाला? कुल मतामधून 68 मायनस केलं तर वैधवाले भेटले. वैध मताच्या 52% याला भेटला. तर भाऊ 48% याला भेटले असतील, हो की नाही? मग हा किती मतानं जितलेला दिसून झाला? 4% जास्त आहे त्याला. हां, आणि आपल्याला किती मतानं जितला म्हणते? 98. तर 4ची व्हॅल्यू 90, तर 100ची व्हॅल्यू किती? तो क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 98 इंटू 100 भागीला 4. 1 25. अरे हो, हो 25 8 200. 25 9 225. 225 न 20 245. बरोबर. एवढे मतं वैधवाले होते. कुल काढायचे आहेत तर काय करावं लागतील त्याच्यामध्ये? कुल काढायचे आहेत तर प्लस 68 करा लागतील. करा मग प्लस 68. 8 11 हातच्याला 1 5 आणि 2 आहे का? बघा, नाही आहे. आहे ना, 25 से 18 आहे ना. समजला कसा काढायचा होता? तर पाहून घ्या मन भरून. मी काही फोटो नाही ना, काही नाही ना, काही नाही, सब डिलीट. सब आपल्या मतानं त्यावाल्या वर्गात जाऊन सोडवायचा आहे. आणि जोपर्यंत होतील नाही तोपर्यंत जाऊ नाही देईल. हे पोट्टी शामपणा करून राहिली इकडं. का बा घरून काऊन नाही सोडवलीस? मग याची छापण्याचा प्रयत्न करा नको. भेटले तर बडा मार. 157. दो उम्मीदवारों के बीच एक चुनाव में एक उम्मीदवार को कुल मत 55% मिले. यदि कुल मतों का मत 15,200 हो और 15% मत अवैध हो कर दिए गए तो दूसरे उम्मीदवार को कितने मत मिले? सेम त्या टाईपच्या. कोण्या टाईपच्या? या टाईपच्या.
ठीक आहे, अशी व्हॅल्यू दिलेली आहे. त्याच्या 20% अवैध केला इथं पहिलेच आपण. वाचलेल्याच्या 55% जितनी वाले को, तो 45% हारने वाले को. बराबर तसाच करायचं आहे बघा. पहिलेच 15% मतं गायब करून टाकाल 15,200चे. वाचलेवाले मतं 100% बघायला आपण, त्याचे 55% एकाला भेटले तर 45% कोणाला भेटले असतील, दुसऱ्याला भेटले असतील. तर दुसरे वाले उमेदवार को कितने वैध मिले म्हणते. बरोबर. तर ते जे 15,200मधून हे 15% मायनस होतील, जे वाचलेवाले राहतील त्याच्या किती पर्सेंट काढायच्या, 45%. किती पर्सेंट काढता येईल. प्रश्न कोणत्या नंबरसारखा होता तो, 155 सारखा सेम आहे. 155 सारखा सेम. इथं 7,500 होता, तिथं 15,200 आहे. इथं 20 होता, तिथं 15 आहे. काढाल. हा समजला का फोटो मारावा लागत. बघो नंतर 158. एक चुनाव में 2 उम्मीदवार है, एक उम्मीदवार को 71% मिलते हैं तथा वो 756 मतों से चुनाव जीत जाता है. होमवर्क, एकाला 71 तर दुसऱ्याला किती भेटले असतील, 29 भेटले असतील. मग कितीचा डिफरन्स आहे तर पाहून टाकाल. देन 159. 2 उम्मीदवारों के बीच में हुए एक चुनाव में एक उम्मीदवार